टेंट त्या कार्यक्रमासाठी टाकला होता, मात्र मनपाने आतापर्यंत तो टेंट काढला नाही. एकीकडे मनपाही आठवडी बाजारांवर कारवाई करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काय सांगाल? कष्टकरी गोरगरीब फेरीवाल्यांना आठवडी बाजारातून हाकलून लावणाऱ्या मनपा प्रशासनाला एक साधा प्रश्न विचारावं वाटते की केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते भाजपच्या केंद्रीय कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि त्या भाजपच्या कार्यालयात 3 महिने झाले, त्याच्यातलं टेंट अजून काढलं नाही. त्याच्यावर कारवाई करण्याची मजल यांच्यात नाही आहे. त्याच्यावर कारवाई करण्याचं धाडस मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन दाखवत नाही आहेत आणि गोरगरीब कष्टकऱ्यांना लाथा घालण्याचं काम हे महानगरपालिका प्रशासन करत आहे. सत्ताधाऱ्यांची दादागिरी आहे. सत्ताधाऱ्यांचे अधिकारी आणि प्रशासन बटीक झालं की काय अशी शंका येण्याला वाव आहे. कारण भाजपच्या केंद्रीय कार्यालयाचं उद्घाटन होऊन 3 महिने झाले ना. चला व ठीक आहे, एखाद दिवसासाठी तुम्ही रस्ता अडवला, गोष्ट वेगळी आहे, पण 3-3 महिन्यापासून रस्त्यावर टाकलेलं टेंट कायमस्वरूपी मनपानं सातबाळ करून दिली का? त्याची मनपानं पूर्ण रस्त्याचे सातबाळ करून भाजपच्या नेत्यांना दिली का? की भाजपच्या नेत्यांना ते कायद्याप्रमाणे, संविधानाप्रमाणे नांदेडचं प्रशासन चालणार आहे की भाजपच्या आणि RSSच्या शाखेतून चालणार आहे की भाजपच्या लोकांच्या आणि नेत्यांच्या सांगण्यावरून चालणार आहे? हे महापालिका आणि पोलीस प्रशासनाला हा जाब नक्कीच विचारला जाईल.